तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मुंब्रा परिसरामध्ये सोमवारी सकाळी 9:30च्या सुमारास रेल्वे अपघातात झाला आणि या अपघातात 13 जण या रेल्वेतून पडले होते आणि त्यातील 4 रुग्ण हे दुर्दैवी मृत्यू झाले, तर बाकीच्यांवर उपचार सध्या कळवा रुग्णालयात सुरू आहेत। आज 2 जणांची शस्त्रक्रिया पार पडलीत, मात्र आपण जर बघितलं आज रुग्णांचा पोलिसांकडून जबाब देखील नोंदवला जात आहेत। 2 रुग्णांची जी शस्त्रक्रिया झाली ती पार पडली आहेत, रुग्ण व्यवस्थित आणि रुग्णांचे काही नातेवाईक आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, आज शस्त्रक्रिया पार पडलीत, रुग्ण कसे आहेत आता? खरं तर आज 9 वाजता शस्त्रक्रिया पार पडली। रुग्णाची कंडिशन आता चांगली आहे, पण थोडंसं शस्त्रक्रिया झाल्यानंतर थोडीशी नाजूक फील करते, कारण की त्यांना कालपासून त्यांनी काय खाल्लेलं नाही, रात्री 12 वाजल्यापासून। सो आता 6 वाजल्यापासून म्हणजे काहीतरी खाईल ती, देन शी विल बी फाईन। तरी 2 दिवस अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवणार आहेत त्यांना, देन त्यांना कदाचित मग खालच्या वॉर्डमध्ये जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करतील। सो आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की ICUमध्ये प्रॉपर ट्रीटमेंट होत आहे, ठीक आहे। जर त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं, याच्या पुढे जर तिला काय झालं, त्या व्यक्तीला काय झालं, इवन तीच व्यक्ती नाही इतर कोणालाही काय झालं, त्याची जबाबदारी कोण घेणार? कारण की आत्ताच माझ्यासमोर एक इन्सिडेंट झाला, बाजूच्या पेशंटला पेन होत होतं डोक्यामध्ये, त्यावेळी त्यांना गरज होती एका डॉक्टरची। खालून म्हणजे एका पेशंटसाठी डॉक्टर कसा येऊ शकतो, हा एक मला आवाज आला। हे कोणी गॉसिप केलं, ॲक्च्युली एका पेशंटच्या नातेवाईकांनी बोलला की असं असं झालं की एका पेशंटसाठी डॉक्टर कसे वरती येणार। त्यांच्या फ्रस्ट्रेशन लेवल एवढं हाय होतं की हे डॉक्टर असे कसे बोलू शकतात। सो ICUमध्ये ही अवस्था आहे, तर इन फ्युचर जनरल वॉर्डमध्ये काय अवस्था होऊ शकते? माझा प्रशासनावरती काही प्रॉब्लेम नाही, सर्वांचं व्यवस्थित चाललेलं आहे, कारण की त्यांना एक नाही बघायचं आहे, भरपूर पेशंटला बघायचं आहे। सो मला माहीत नाही काय प्रॉब्लेम आहे, हॉस्पिटलमध्ये स्टाफ कमी आहे का, डॉक्टर कमी आहे का, पण या गोष्टी माझ्या कानावर पडल्या की एका पेशंटसाठी डॉक्टर कसा वरती येणार। सो मला हे बरोबर नाही वाटलं। सो माझं एवढंच म्हणणं आहे की भले तुमच्यावरती खूप लोड आहे, आता मला माहीत नाही डॉक्टर कमी आहेत का ICUमध्ये, कारण की ही परिस्थिती ICUमध्ये आहे। इन फ्युचर अगर जनरल वॉर्डमध्ये ते लोक आल्यानंतर त्यांचं काय होईल याची मला पण गॅरंटी नाही। सो माझा पेशंट प्रियंका भाटिया म्हणून आमचा पेशंट आहे, त्यांच्या सेफ्टीसाठी माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की त्यांना ICUमध्येच ठेवावं जोपर्यंत त्यांची सिच्युएशन नॉर्मल होत नाही। देन त्यांना पुढे जाऊन जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं तरी काय हरकत नाही। जनरल वॉर्डमध्ये आल्यानंतर त्यांना प्रॉपर डिस्चार्ज मिळावा, हेच आमचं मागणी आहे। मी इथे फक्त त्या व्यक्तीसाठी नाही आलो, मी ॲक्च्युली सर्वांसाठी बोलतो आहे की प्रत्येकाला व्यवस्थित ट्रीटमेंट भेटली पाहिजे। हॉस्पिटलचा स्टाफ खूप चांगला आहे, कोऑपरेटिव्ह आहे, डॉक्टर पण खूप चांगले आहे, कोऑपरेटिव्ह आहे, पण मला माहीत नाही असं त्या व्यक्तीने का बोललं की एका व्यक्तीसाठी डॉक्टरवरती येणार का। ठीक आहे, एका स्टाफमुळे आपण सगळ्या स्टाफला वाईट नाही बोलू शकत, ठीक आहे, स्टाफ खूप चांगला आहे। आता हे मला पेशंटकडून ऐकायला आलं की असं असं आहे वातावरण, स्टाफबद्दल माझं घेणं देणं नाही आहे, पण एका स्टाफमुळे आपण बाकीच्या लोकांना ब्लेम नाही करू शकत। आपण जसं म्हटलं की आपले जे रुग्ण आहेत प्रियंका, हे शहाडवरून वाशी ह्या भागात जातात, म्हणजे त्या ठिकाणी ते नेहमी ह्या गर्दीतून प्रवास करत असतात का? कारण की आपण जर बघितलं शहाड असेल किंवा डोंबिवली असेल आणि कल्याण असेल किंवा ठाणे ह्या परिसरामध्ये रेल्वे स्थानकामध्ये मोठी गर्दीच असते, तर लोकल फेऱ्या वाढवल्यात पाहिजे का? कारण की आता कसं झालं की प्रवाशांची संख्या वाढत चालल्यात आणि लोकल फेऱ्या ह्या कमी आहेत। ॲक्च्युली काय झालं, मुंबई हे शहर खूप ओव्हर पॉप्युलेटेड झालं आहे। मोस्टली लोक शहाडवरनं, कसारा, कर्जतवरनं येतात, ठीक आहे, लोंढेच्या लोंढे येत आहे मुंबईमध्ये, ठीक आहे, आणि हे रोजचं झालं आहे। याच्यावरती एकच उपाय आहे, एक तर ऑफिसची टायमिंग चेंज करा, अल्टरनेट ठेवा, किंवा काहीतरी वेगळा पर्याय काढा। फॉर एक्झाम्पल दिघागाव स्टेशन आहे आपलं, दिघागाव स्टेशनवरती म्हणजे कल्याण लाईन डायरेक्ट वाशीला जोडण्याचा प्लॅन चालवला आहे, पण ते असं वाटलं होतं या 6 महिन्यात होईल, पण ते अजून झालं नाही। इवन तो जरी ऑप्शन चालू केला, पुढे जाऊन आपल्याला फायदा होईल की ठाण्याला जाणारी गर्दी, ठाणा स्टेशनचा जो प्रेशर आहे तो पूर्ण इकडे शिफ्ट होऊन जाईल, म्हणजे शहाड कसारावरने लोक जी वाशीला जाणार आहेत त्यांना ठाण्याला जायची गरजच नाही लागणार, त्यामुळे ऑटोमॅटिकली लोड कमी होईल आणि इकडे प्रॉपरली वाशीला ते येऊ शकतील। आता हे प्रोजेक्ट किती दिवसापासून खोळंबलंय हे तुम्हाला पण माहिती, मला पण माहिती, मला या गोष्टीवरती काय बोलायचं नाही, फक्त एवढंच आहे, ॲज सून ॲज पॉसिबल ऑन प्रायोरिटी ते प्रोजेक्ट चालू करा, दिघागाव स्टेशनचं मर्ज करून टाका, जेणेकरून ठाणा स्टेशनचा लोड कमी होईल। आणि एकच ऑप्शन आहे, तो कर्व आहे ना, कर्व जिथे हा ॲक्सिडेंट झाला ते कशामुळे झाला, बेसिक आहे,
स्पीड लिमिट, ट्रेनचा स्पीड कमी करा त्या कर्ववरती दोन्ही बाजून येणाऱ्या, देन ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊन जाईल. आणि असं म्हणणं चालू आहे की ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम पाहिजे नाही रेल्वेसाठी. ॲक्च्युली ऑटोमॅटिक डोअर सिस्टीम होईल, पण पुढे जाऊन हा प्रश्न उपस्थित होईल की लोकलचे तिकीट वाढले, हे वाढलं. त्यापेक्षा एकच सोल्युशन आहे, त्या कर्ववरती गाडीचा स्लो हे करा, मतलब आजपासून स्पीड कमी झालं. हां स्पीड कमी करा. काल एकनाथ शिंदे साहेबांशी मी बोललो स्वतः, एकच सोल्युशन आहे की स्पीड कमी करा त्या कर्ववरती. आता हे कर्व भरपूर साईडला, वेस्टर्नला पण सेंट्रलला पण भरपूर ठिकाणी हे कर्व आहे. त्या कर्ववरती लोकल ड्रायव्हरला एवढं सांगा, भाई तुला 30 किलोमीटर किंवा 40 किलोमीटर स्पीड कमी करायचं, जेणेकरून पुढे होणारे संकेत आपल्याला होणार नाही. एवढंच मान्य आहे. काल शिंदे साहेबांना सांगितलं मी, शिंदे साहेबांनी आज केलं या गोष्टी. आपण जर बघितलं आता रुग्णांचा पोलिसांकडून जबाब नोंदवला जातोय, कारण की सगळे रुग्ण आतमध्ये आता कसे आहेत आणि जबाब नोंदवला जातो. शिवाजी हॉस्पिटलचा स्टाफ खूप चांगलेला आहे, पण मला नाही माहिती ह्या गोष्टी माझ्यासमोर का घडल्या. ती व्यक्ती आली, पेशंटची नातेवाईक होती, ती बोलली एका डॉक्टरसाठी, एका पेशंटसाठी डॉक्टर कसा येईल, हे मला ऑकवर्ड वाटलं. पण मला माहीत नाही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरची कमी आहे की, मला तर वाटत नाही. या हॉस्पिटलमध्ये सगळं चांगलं आहे. ते 40 डेट झालेली मागे, त्याच्यानंतर हॉस्पिटल एकदम भारी झालेलं आहे. इट्स लाईक अ प्रायव्हेट. खूप चांगलं कंडिशनमध्ये हॉस्पिटल, कोणता स्टाफचा गोंधळ नाही. झाली असेल मिसअंडरस्टँडिंग झाली असेल. पोलिसांकडून जबाब नोंदवला जातो. पोलिसांचं काम व्यवस्थित चाललेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. ॲक्च्युली सगळं व्यवस्थित आहे. फक्त एवढीच सिच्युएशन आहे की पुढे जाऊन असे प्रॉब्लेम येऊ नये आपल्याला, जेणेकरून हे झाले ना आता त्याचे प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये. स्पीड लिमिटवरती फोकस करा. आणि ते बोलतात स्वयंचलित दरवाजे लावायचे, काही गरज नाही. इट्स इम्पॉसिबल. जे पुढे जाऊन बोलतील की लोकलचे दर वाढले, गरीब माणसाने जगायचं कसं, कशाला या बंद्यात पडताय, नका पडू या बंद्यामध्ये. ठीक आहे, त्यापेक्षा टीसीला सांगा की गाडीमध्ये गर्दी नसेल तर लटकायची गरज नाही ना, जावा ना आतमध्ये, सगळ्यांचा जीव प्यारा. लोकल फेरा वाढवला पाहिजे. डझंट मॅटर यार. गर्दी कमी करण्यासाठी जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा, काही करा. डिगागाव चालू करा, ती लाईन चालू करा, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. नाही जमत असेल ना, बसा, विरोधी पक्षाला घ्या, सेटिंग करा, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. लोकलची गर्दी कमी झाली पाहिजे, कारण की मुंबई ठाण्याला सगळे मोस्टली ऑफिसेस आहेत. ठीक आहे, सगळा लोंडा इकडे येतो. काहीतरी पर्याय काढा यार. माझ्यासारख्या एक सामान्य माणसाला एवढे कल्पना येऊ शकतात, तुम्ही तर किती मोठ्या लेवलला बसलेत जाऊन. तुम्हाला का नाही येऊ शकत या गोष्टी? याच्यासाठी का पैसे खर्च होणार का? जातील, थोडेफार खर्च होतील, पण नंतर सगळं नॉर्मल होऊन जाईल ना. आता आपलं जो रुग्ण आहे तो शुद्धीवर आलाय का? त्यांनी सांगितलं हा घटनाक्रम कसा झाला, त्यांनी सांगितलं का? आपल्याशी काही संवाद साधला का त्यांनी? घटनाक्रम असा झाला, तो कर्व होता मुंब्रा कळवा मुराजवळ. त्या कर्ववरती गाडी आली, स्पीडमध्ये आली. इन फ्युचर टर्निंगला आपण बाईक जरी नेली, स्पीडमध्ये नेली, ऑब्व्हियसली यार पलटी होणारच ना. तसंच तो प्रकार झाला. स्पीड लिमिट शिंदे साहेबांशी काल बोललो मी, शिंदे साहेबांनी आज स्पीड लिमिट ॲडजस्ट केला. तो थँक्यू सो मच एकनाथ शिंदे साहेब. नक्कीच हे होते आपल्यासोबत रुग्णांचे नातेवाईक. आणि आज 2 रुग्णांची शस्त्रक्रिया पार पडलेत. 2 रुग्णांची अजून शस्त्रक्रिया होत आहे आणि ती देखील लवकरच पार पडेल. सध्या रुग्ण स्टेबल आहे, स्थिर आहेत. मात्र आता पोलिसांकडून रुग्ण आहेत जे जखमी आहेत त्यांचे आता जबाब नोंदवला जातो की नेमका अपघात कसा झालाय, काय कारण होतं, कशामुळे हा अपघात झाला, त्याची सविस्तर माहिती आता पोलिसांकडून केली जात आहे. कॅमेरामॅन अमित शिगवणसह मयुरेश जाधव, TV9 मराठी, ठाणे कळवा. तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.